नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची महत्त्वाची बातमी ती म्हणजे आज देशभरात लसीकरणासाठीची रंगीत तालीम अर्थात ड्राय रन सुरू आहे. 33 राज्यातल्या 736 जिल्ह्यांमध्ये ड्राय रन सुरू आहे. राज्यातले 30 जिल्हे आणि 25 पालिका क्षेत्रात कोरोना लसीकरण ड्राय रन मोहीम राबवली जाते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 आरोग्य संस्था आणि प्रत्येक पालिकेमध्ये 1 आरोग्य संस्था इथे ड्राय रन सुरू आहे. 2 जानेवारीला याआधी पुणे, नंदुरबार, जालना आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये तसंच नागपूर आणि पिंपरी चिंचवड या पालिका क्षेत्रातही ही मोहीम याआधी पार पडली आहे. मुंबईमध्ये राजवाडी, कूपर रुग्णालय तसंच बीकेसीमधल्या कोविड सेंटरमध्ये ड्राय रन घेतली जाते. या ड्राय रनमध्ये तिथल्या स्थळांवर चाचणी लाभार्थ्यांचं निरीक्षण केलं जाईल. एका केंद्रावर 25 लाभार्थ्यांचं हे लसीकरण होणार आहे. क्षेत्रीय स्तरावर कोविन ॲप किती सोयीस्कर आणि उपयोगी ठरतंय हे देखील या ड्राय रनमध्ये तपासलं जात आहे. कोरोना लसीकरणाबाबतचं नियोजन, अंमलबजावणी तसंच अहवाल तयार करणं या सगळ्याचीच पडताळणी, तपासणी देखील यामध्ये केली जाणार आहे. या सगळ्या ड्राय रनमध्ये कुठली आव्हानं समोर येत आहेत, काही त्रुटी जाणवत आहेत का आणि त्यानुसार कशा रीतीनं मार्गदर्शक सूचना दिल्या जाव्यात, या सगळ्या गोष्टींसाठी ही ड्राय रन महत्त्वाची आहे. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, आपण काही वेळापूर्वी आढावा घेतला होता की कशा रीतीनं या ड्राय रनची तयारी आता काही वेळापूर्वी सुरू होती. आता कुठल्या टप्प्यात ही ड्राय रन आणि कशा रीतीनं ही ड्राय रन राबवली जाते? रेणुका, आताच थोड्या वेळात ही ड्राय रनला सुरुवात होईल. महापौर किशोरी पेडणेकर हे या ठिकाणी आल्यानंतर हे संपूर्ण ड्राय रन असेल. ड्राय रन कशा पद्धतीने असेल या संदर्भात आता डॉक्टर आपल्यासोबत रोहिदास आहेत. ह्या सगळे व्हॉलंटियर्स या संपूर्ण परिसरामध्ये त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. प्रत्येक व्हॉलंटियर्सला एक SMS जो आहे तो पाठवण्यात आला आहे की तुमचे कोविडच्या संदर्भातली जी लसीकरण आहे ते कुठल्या सेंटरमध्ये करण्यात येईल आणि कुठल्या बूथमध्ये त्यांना या ठिकाणी जावं लागेल या संदर्भातला त्यांना एक SMS पाठवण्यात आला. आणि आता त्यांना या कोविड सेंटरच्या बाहेर बोलवण्यात आलं आहे. आणि आता जेव्हा लसीकरणाला सुरुवात होईल तेव्हा त्यांचा प्रत्येकाचं नाव आणि नंबर जो आहे तो दिला जाईल आणि त्यानंतर एका व्यक्तीला यामध्ये आत सोडलं जाईल आणि ती कोविडची नोंदणी जी असेल, लसीकरणाची नोंदणी जी आहे ती नोंदणी केली जाईल आणि त्यानंतर त्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं जाईल. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचे लसीकरण आणि लसीकरणानंतर विश्रांतीसाठी अर्धा तास सेंटर असं ही संपूर्ण व्यवस्था करण्यात आली. आपल्यासोबत डॉक्टर रोहिदास आहे. आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीने संपूर्ण यंत्रणा आता सुरू होईल आणि काय आव्हानं वाटतात का तुम्हाला? आता आव्हानं म्हटलं म्हणजे इथे प्रोसिजर आपण बघितली तर आपल्याला तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला एक मेसेज येणार की तो मेसेज आणि तुम्हाला ID कार्ड म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन इथे तुम्हाला यावं लागणार कोविड सेंटरला. म्हणजे त्यांनी दिलेल्या कोविड सेंटरला तुम्हाला यावं लागणार. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर इकडे प्रोसिजर आहे की तुम्हाला अगोदर ते ऑब्झर्वेशन एरियामध्ये बसवणार, त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होणार, त्याच्यानंतर व्हॅक्सिनेशन होणार आणि त्याच्यानंतर वेटिंग एरिया आहे 30 मिनिट्ससाठी की काही रिॲक्शन आली. रिॲक्शन म्हणजे अशी मोठी गोष्ट काही नसते, सिम्पल ॲलर्जिक रिॲक्शन असते. ते आपण जे मेडिसिन घेतो रेग्युलर त्यांना पण भरपूर चान्स असतो की ॲलर्जिक रिॲक्शन येण्याचं आहे. तर त्याच्यामुळं असं की ॲलर्जिक रिॲक्शन येते म्हणून घाबरून जाण्यासारखं असं काही कारण नाही आहे. आणि आव्हानं म्हटलं तर कसं की कोविड आपण बघितलं की आपण आव्हान किती झेललेलं आहे आत्तापर्यंत. तर हे कोविड जर समजा इन्फेक्शन कमी करण्याचं, कारण की हा इन्फेक्शियस डिसीज आहे, हा एकमेकांपासून पसरतो, तर हा कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की कम्युनिटीमध्ये हर्ड इम्युनिटी आली पाहिजे. म्हणजे कमीत कमी कम्युनिटीमधल्या कमीत कमी 60 to 80% माणसांना जर इम्युनिटी असेल तरच आपण हे ट्रान्समिशन कमी करू शकतो. तर त्याच्यासाठी एकच ऑप्शन आहे ते म्हणजे व्हॅक्सिनेशन. तर आम्ही आता सुरुवात करतो, ते प्रत्येक माणसाने सुरुवात करायला पाहिजे आणि स्वतःहून व्हॉलंटरीली ते रजिस्ट्रेशन करून व्हॅक्सिनेशन लवकरात लवकर झालं पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला विचारतो आहे की आज किती लोकांचं या ड्राय रनला तुम्ही तपासणी करणार आहेत आणि साधारणतः लसीकरण जेव्हा खऱ्या अर्थानं सुरू होईल तेव्हा लसीकरण हे पर दिवसाला कशा पद्धतीने दिलं जाईल आणि किती दिलं जाईल? हे ड्राय रनसाठी कसं आहे 25 ते 30 किंवा अप टू 50 माणसांपर्यंत एक 20-25 ते 50 आता जसे व्हॉलंटियर्स आहेत आमचे तसे. आणि त्याच्यानंतर आमचं टार्गेट आहे की दिवसाला अराऊंड 3000 ह्या सेंटरला. तर त्याच्यामध्ये 2 सेशन होणार आहेत, एक 8 ते 4 आणि 4 ते 12. तर प्रत्येक सेशनमध्ये 1500 लोकांना तरी आम्ही व्हॅक्सिनेशन देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर असे पूर्ण दिवसामध्ये 3000 लोकांना व्हॅक्सिनेशन करणार आहेत. नक्कीच रेणुका, आपण पाहिलं की साधारण आता 25 जणांना ड्राय रनच्या संदर्भात या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. पण जेव्हा खऱ्या अर्थानं हे संपूर्ण लसीकरणाला सुरुवात होईल तेव्हा जो कोविड सेंटर, जम्बो कोविड सेंटर आहे या ठिकाणी पर दिवसाला म्हणजे प्रत्येक दिवसाला
3000 लोकांना लसीकरण दिलं जाईल. त्यामध्ये 2 टप्पे करण्यात आलेले आहेत. सकाळी 8 ते 12 आणि 12 ते 4 असे 2 टप्पे जे आहेत ते राहतील आणि प्रत्येक दिवशी 3000 लोकांचं लसीकरण जे आहे ते या सेंटरमध्ये होईल. निश्चितच आपण बघतोय प्रफुल्ल की कशा रीतीनं ही यंत्रणा देखील आता सज्ज आहे आणि आता प्रफुल्ल आपल्याला माहिती देते कोविड सेंटरमध्ये कशा रीतीनं या सगळ्या मोहिमेला या सगळ्या लसीकरण ड्रायरनला सुरुवात होते. प्रफुल्ल, इथे साधारण किती वेळात या ड्रायरनला सुरुवात होईल असं म्हणता येईल? जर आपण रेणुका पाहिला तर तयारी जी आहे ते पूर्ण करण्यात आली. आपण थोड्या वेळापूर्वीच या संपूर्ण परिसराचा आतला आढावा जो आहे तो घेतला होता. आता महापौर जे आहेत ते किशोरी पेडणेकर आपण पाहू शकतो आलेले आहेत आणि ड्रायरनची सुरुवात जी आहे ती आता होते. आपण पाहतोय किशोरी पेडणेकर महापौर जे आहेत ते आलेले आहेत आणि ड्रायरनची सुरुवात जी आहे ती या जम्बो कोविड सेंटरमध्ये करण्यात येते आहे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे महापौरांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतात. हो प्रफुल्ल, त्या पेशंट रेणुका तुला व्हिज्युअल्स जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसत असतील. कोविड सेंटरची जी सुरुवात आहे जम्बो कोविड सेंटरच्या लसीकरणाच्या ड्रायरनची सुरुवात जी आहे ती होते आहे. आपण पाहू शकतो किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पूजा करून या ठिकाणी सेंटरच्या लसीकरणाच्या ड्रायरनला सुरुवात केली जाते. रेणुका, अगदी खरं आहे प्रफुल्ल आणि आपण बघतोय की महापौरांची तिथे आगमन तिथे झालंय आणि आता या ड्रायरनच्या सुरुवातीचं म्हणजे ड्रायरनला सुरुवात करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचं तिथे आगमन झालंय. रेणुका, आता खऱ्या अर्थानं आपण जसं बघतोय की कोरोनाचा हा सगळा संकट ठिकाणी हो हो कोरोनाचा हा सगळा संकट काळ होता प्रफुल्ल आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे कुठल्याही चांगल्या कामाची किंवा शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून की आपण ज्याला म्हणतो की शुभ कार्याची सुरुवात अशा रीतीने होत असते आणि खऱ्या अर्थाने शुभ कार्य आहे कारण आपल्या सगळ्यांनीच अगदी जवळून हे कोरोना संकट अनुभवलेलं आहे. नक्कीच आपण पाहिलं की खूप मोठी ही लसीकरणाची मोहीम आहे. कारण जर आपण पाहिलं तर सगळ्या लसीकरण आपण जर पाहिलं प्रत्येक लसीकरणाला वेगवेगळ्या आजारांसाठी, पण ही लसीकरण मोहीम जी आहे ही संपूर्ण भारतीयांसाठीच केली जाणार आहे. त्यामुळे जवळपास 100-125 कोटी लोकांची ही लसीकरण मोहीम असेल आणि नक्कीच मुंबई शहर हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचं शहर आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती मुंबईमध्ये आता ड्रायरनची होते आणि मोठा एक आव्हान जे असेल ते मुंबईमध्ये या संपूर्ण लसीकरणाचं असेल. कारण जवळपास 1.5 कोटी लोकांचं लसीकरण जे आहे ते मुंबई महापालिकेला या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि रेणुका, आता पाहतोय की ड्रायरनला सुरुवात झालेली आहे आणि पहिले जे महापौर आहेत महापौरांची या ठिकाणी तपासणी केली जाईल आणि त्या जे आहे ते लसीकरण कशा पद्धतीने केलं जाणार आहे त्याची माहिती आहे जी आहे ते आपल्याला देत आहेत. आता ही लसीकरणासाठी महापौर या ठिकाणी आले आहेत. कशी व्यवस्था या संपूर्ण परिसरात केली आहे? आपण पाहिलं असेल की जिथे हेल्थ आम्ही निवडलेली लोक आहेत त्या लोकांना आता तिथे टेम्परेचर चेक होणार, SpO2 चेक होणार, त्यांना सॅनिटायझर केलं जाणार. त्याच्यानंतर इथे वेटिंग एरिया आहे. ह्या वेटिंग एरियामध्ये त्यांना बसवले जाणार आणि मग तिथे त्यांचं रजिस्ट्रेशन होणार. रजिस्ट्रेशन झालं का ते आणि मग तिथून एकेकाला घेऊन वॅक्सिनचं हे चालू होणार. एक मोठं आव्हान असेल कारण मुंबई शहर हे देशातलं सगळ्यात मोठं शहर आहे आणि काय आव्हानांना तुम्हाला या ठिकाणी सामोरं जावं लागतं? नाही, मुंबईमध्ये कायम आव्हानं राहिलेली आहेत कारण आपली मुंबई ही इंटरनॅशनल लेवलची मुंबई आहे. आर्थिक घडामोडी खूप मोठ्या प्रमाणात होतात. मुंबई ही बहुरंगी बहुढंगी जे सगळा देश ह्या एका मुंबईत राहतो. त्यामुळे प्रत्येकाच्या कल्चर, प्रत्येकाची रूढी, प्रत्येकाचे संस्कार हे सगळं जपत आम्ही चाललेलो आहे. आणि या मार्चपासून कोरोनाचं जी लागण झाल्यानंतर संसर्ग झाल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी जी जी कामं करायची होती ती आपण केलेली आहेत. मग त्याच्यामध्ये अगदी खालच्या मायग्रेट
लोकांना खाणं देण्यापासून ते औषधापर्यंत हे सगळं आपण, तुम्ही पण पाहिलं आहे, सगळं आपण केलं आहे. एक कोविड काळामध्ये महापालिकेसमोर बरीच आव्हानं देखील होती, बरीच चर्चा देखील झाली आहे. लसीकरण मोहीम देखील तेवढीच मोठी राहणार आहे. काय दडपण असं जाणवतं आहे की कारण थोडं दडपण येणारच, कारण आपणही म्हणजे 1800, 1700, 1600, अगदी 1900ला पण जे 1910 साली, 1912 साली ते आज आपण अनुभवतोय. त्यामुळे 21व्या शतकात 2021ला गेलो आहे, पण 2021मध्ये खूप मोठं चॅलेंज घेऊन जातो आहे किंवा खूप मोठं संरक्षण कवच घेऊन जातो आहे की लोकांना वाचवण्यासाठी हे जे इम्युनेशन आपण वॅक्सिन देतो आहे ही पॉवर वाढवण्यासाठी. त्यामुळे थोडंसं दडपण येतं, कारण माणसाला कनेक्ट व्हायचं आहे. त्यामुळे आहे, पण मला वाटतं परमेश्वर हे आमच्या सोबत राहील, निसर्ग, आणि जे आमचा उद्देश आमचा म्हणजे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, टोपे साहेब किंवा पंतप्रधान मोदी साहेब, त्यांचा जो उद्देश आहे लोकांना वाचवायचाच, तो आपण सक्सेस करण्याचा प्रयत्न. नक्कीच तुम्हाला एवढ्या मोठ्या मोहिमेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, थँक्यू. नक्कीच आपण पाहिलं की होता महापौर किशोरी पेडणेकर, त्यांनी सांगितले की कशा पद्धतीने संपूर्ण मोहीम असेल आणि नक्कीच मोठं दडपण जे आहे ते असणार आहे, कारण जवळपास 1.25 कोटी लोकांना जी लसीकरण करायचं आहे आणि यापूर्वी जो कोविडचा काळ महापालिकेने अनुभवला आहे आणि आता लसीकरणाचं देखील एक मोठं आव्हान असेल. अगदी खरं आहे. आपण बघतोय प्रफुल्लन आता थेट संवाद साधला होता किशोरीताईंशी आणि किती मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबवली जाणार आहे, ज्याची सुरुवात आता किशोरीताईंच्या हस्ते आता झाली. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की या कोविड सेंटरमध्ये आता ही ड्राय रन केली जाते, ज्याची तयारीला आता सुरुवात झाली आहे. यानंतर आपण जातोय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. सागर, आपण बघतोय की आता किशोरीताई तर तिथे पोहोचल्यात. इथे कोविड सेंटरमध्ये या ड्राय रनला काही वेळातच सुरुवात होतीये. कूपर हॉस्पिटलमध्ये काय परिस्थिती आणि कशा रीतीने तिथे देखील सज्जता झाली आहे? आता मी कूपर हॉस्पिटलमध्ये आहे. इथे ड्राय रन सुरू आहे. आपणास माहीत आहे की वॅक्सिन उपलब्ध नाही आहे, पण वॅक्सिन कशा स्वरूपात दिलं जाईल त्याचा जो प्रोटोकॉल आहे तो कशा स्वरूपात असणार आहे, अशा स्वरूपाचे कक्ष वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. त्यानंतरनं ज्यांचं कोविड ॲपवर नाव नोंदणी करण्यात आली त्यांना SMS केले जातात की तुम्ही या दिवशी वॅक्सिन घ्यायला यायचं आहे. त्यानुसार असे डॉक्टर्स जे असतील ते येतील, त्यांचं आयडेंटिफिकेशन दाखवलं जाईल आणि त्यानंतरनं त्यांचा मेसेजचं क्रॉस व्हेरीफाय केला जाईल. त्यानंतरनं त्यांचा जो नंबर आहे तो देखील इथे चेक केला जाईल. डॉक्युमेंट्स चेक केले जातील. त्यांचं टेम्परेचर्स, ज्या बाकीच्या प्रिकॉशन घ्यायच्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील आणि वॅक्सिनेशन दिलं जाण्याचा डेमो आहे. वास्तविकतेत वॅक्सिन दिले जात नाही आहेत अद्याप, फक्त त्याचा ड्राय रन आहे हे आपण समजून घ्यायला हवं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे नर्सेस आहेत किंवा बाकीचे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात सांगतायत की कशा स्वरूपाचे प्रिकॉशन पुढच्या काळामध्ये घ्यायचे आहेत आणि कशा स्वरूपात राहायचं आहे. कारण की अर्धा तास इंजेक्शन दिल्यानंतर त्यांनी इथे थांबायचं आहे आणि त्यानंतरनं ठरेल की नेमकं काय स्वरूपात त्यांना इन्फेक्शन होतं आहे का, दुसरे कुठले दुष्परिणाम होत आहेत का, आणि त्यानंतरनं त्यांना घरी सोडलं जाईल. पुढच्या काही दिवसानंतर परत त्यांना मेसेज जाईल आणि त्यानंतरनं त्यांना प्रिकॉशन म्हणून बोलवलं जाईल. आपल्याबरोबर कूपर हॉस्पिटलचे जे डीन आहेत ते आहेत, त्यांना आपण विचारूया नेमकं की कशा स्वरूपामध्ये आता हे डेमो होतोय प्रत्यक्षात आणि किती अंदाजे दिवसाला लोकांना वॅक्सिन देण्याची तयारी केली जाते. राइट नाउ दिस इज़ अ हिंदी में बोलो ना, सॉरी. हाँ, ये कूपर हॉस्पिटल का एंड हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे मेडिकल कॉलेज का वैक्सीनेशन सेंटर है. यहाँ हमने 10 वैक्सीनेशन रूम बनाए हैं. वेटिंग एरिया है, रिसेप्शन काउंटर है एंड ऑब्जर्वेशन रूम है. In 1 hour we can give about 200 to 250 beneficiaries, and then these beneficiaries will be made in means to wait in a observation room. After half an hour उनको if they are fine उनको बाहर घर के लिए डिस्चार्ज कर दिया जाएगा या उनको घर जाने की मंजूरी दे दी जाएगी.
सर वैक्सीन में अभी जो ऐप है वहाँ पे सिर्फ डॉक्टर इनको ही अवेलेबल किया गया है। At present, in a phase 1, we are going to give all the health workers, doctors, nurses, इनको वैक्सीनेशन दिया जाएगा और इसके लिए हम ये ड्राई रन कर रहे हैं ताकि जब भी एक्चुअल वैक्सीनेशन चालू हो तभी कुछ कमियां न रह जाए। इसके लिए यहाँ हम डॉक्टर्स, रेसिडेंट्स, सिस्टर्स इन लोग के लिए ड्राई रन में इंक्लूड किया है। अबाउट 25 से 30 नाम है, उन लोग आते हैं, ऐप में उनको रजिस्टर किया है, SMS जाता है, उनको आइडेंटिटी कार्ड या आधार कार्ड दिखाने के बाद उनका OTP आता है, OTP फिल करने के बाद उनको वैक्सीनेशन दिया जाता है और वैक्सीनेशन देने के बाद उनको ऑब्जर्वेशन रूम में शिफ्ट ले जाया जाता है और वहाँ उनको आधा घंटा रुकना होगा। वहाँ एनेस्थेसियोलॉजिस्ट एंड फिजिशियन डॉक्टर वहाँ उनकी देखभाल करेंगे एंड एट द एंड वैक्सीनेशन देने के बाद ऐप में टिक किया जाएगा एंड नेक्स्ट डोज के लिए उनको इंस्ट्रक्शंस दी जाएगी। थँक्यू सर। हे पूर्ण प्रोटोकॉल आहे अशा स्वरूपाचं काम केलं जाईल आणि पुढे वॅक्सिन ज्या वेळेस ॲक्च्युअल मिळतील त्यानंतर अशा स्वरूपात काम केलं जाईल असं सांगण्यात येत आहे। रेणुका, अगदी धन्यवाद सागर। या आपण बघतोय की कूपर हॉस्पिटलमध्ये कशा रीतीने ही सगळी ड्राय रनची तयारी सुरू आहे याविषयी आपल्याला सागर कुलकर्णी सांगत होते आणि ही डमी वॅक्सिन असणार आहे आपल्याला माहिती आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेणार डॉक्टर पल्लवी सापळे जे हॉस्पिटलच्या डीन आता आपल्या सोबत आहे। डॉक्टर पल्लवी, तुमचं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतच्या या वृत्तमालिकेमध्ये, कारण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। लसीकरणासाठीची ड्राय रन मोठ्या प्रमाणात आज राबवली जाते, याविषयी आम्हाला सुरुवातीपासून काय सांगाल की याचा विस्तार नेमका कसा असणार आहे? ही किती व्यापक अशी रंगीत तालीम किंवा सराव चाचणी असणार आहे आरोग्य व्यवस्थेसाठीची? इंग्लिश मध्ये एक म्हण आहे की द मोर यू स्वेट इन पीस टाइम द लेस यू ब्लीड इन वॉर। तर आजचा ड्राय रन हा तोच प्रकार आहे की अचानक जर आपण एक दिवस लसीकरण सुरू केलं असतं तर जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स का असे ना पण जे आले असते त्यामुळे जे गैरसमज पसरले असते किंवा ह्या कार्यक्रमाला अडथळा आला असता तो होऊ नये म्हणून आधी आपण प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याच महाराष्ट्रात, तुम्हाला कल्पनाच आहे, आपण त्या दिवशी देखील बोललो होतो, 2 तारखेला 4 जिल्ह्यात एक ड्राय रन केली आणि आता जवळजवळ सगळ्या जिल्ह्यात 30 जिल्ह्यात आणि इतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये ही ड्राय रन करतोय आणि ते देखील वेगवेगळ्या ठिकाणी, कारण का मेडिकल कॉलेजमध्ये बऱ्याच सोयी सुविधा असतात म्हणून 3 लेवलला होते। मेडिकल कॉलेज, इथे मेडिकल कॉलेज नाहीये, इकडे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये होतोय, मग सब डिस्ट्रिक्ट उपजिल्हा रुग्णालयात होतंय आणि PHC म्हणजे तालुकापेक्षा पण छोट्या ठिकाणी हे आज ड्राय रन होणार आहे। आणि इथे आता जसं इलेक्शन आपलं थोडंसं इलेक्ट्रॉनिक झालंय तसं आता लसीकरण देखील इलेक्ट्रॉनिक होतंय, ऍपवर होणार आहे। म्हणजे जसं इलेक्शन बूथ मध्ये फक्त ज्याच्याकडे आय कार्ड आहे तीच व्यक्ती आज जाऊ शकते, इतर घोळका नाही जाऊ शकत, इथे देखील तेच होणार आहे। कारण का कोरोनाच्या बाबतीत आपल्याला अजूनही सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय। कुठेतरी वॅक्सिनच्या वेळी पण तुम्हाला मेसेज जातोय की वॅक्सिन आल्याने मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हाताचं स्वच्छता काही सोडायची नाहीये। हे वॅक्सिन लस घेताना देखील एका तऱ्हेने तो सबलिमिनल मेसेज जातोय की आपल्याला तेच पाळायचंय। त्यामुळे ही सुरुवात आहे आणि आपण सुरुवातीला हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सला देणार आहोत आणि त्यानंतर हाय रिस्क पॉप्युलेशन। निश्चितच डॉक्टर पल्लवी, हे देखील खूप एक मोठं आव्हान असणार आहे की कशा रीतीने असं नियोजन केलं जाणार आहे। जसे हे 2 टप्पे तुम्ही सांगितलेत, असे किती आरोग्य कर्मचारी असतील किंवा फ्रंटलाईन ज्यांना आपण म्हणूयात कोरोना योद्धा आणि त्याच्यानंतर सर्वसामान्यांपर्यंत ही लस पोहोचू शकेल, हे टप्पे नेमके कसे असतील? आपल्या देशात टार्गेट असं आहे की जुलैपर्यंत, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले जुलैपर्यंत 30 कोटी लोकांना आपण वॅक्सिनेट करायचा उद्देश ठेवलेला आहे। याचा अर्थ ह्या वॅक्सिनचे 2 डोस लागतात, त्यामुळे 60 कोटी डोसेस होणार आहेत। तर सुरुवातीला आणि ऍपवर रजिस्टर करायचं। तर महाराष्ट्रात अंदाजे पहिल्यांदी हेल्थ केअर वर्कर्स, त्याच्यानंतर त्याच्याशी संलग्नित असलेले इतर आशा वर्कर वगैरे हे येतील, त्याच्यानंतर आपण ज्याला फ्रंटलाईन वर्कर म्हणतो म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आर्म फोर्सेस किंवा जे सिक्युरिटी पाहताय, डेली वेज, हा दुसरा ग्रुप होईल। आणि तिसरा ग्रुप आपण ठरवलाय 50 वर्षाच्या वरील लोक ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, इतर आजार आहेत, हे 3 ग्रुप। हे करण्यासाठी आपल्याकडे अजून एक 14 तारखेला अपेक्षित आहे की आपल्या देशाची जी रेजिम आहे की जे टाइम टेबल वेळापत्रक आपल्या देशात आहे ते आपल्याला कळेल, कारण का ट्रायल्स मध्ये 2 डोस लागतात। आता ज्या 2 लसींना मान्यता मिळाली आहे
त्या दोघांचेही 2 डोसेस लागतात. आणि आता सध्या आपल्याकडे अंदाजे 3 ते 4 कोटी डोसेस आहेत असं अनधिकृतरित्या आपल्याला कळतंय. त्यामुळे UK मध्ये त्यांचा विचार चालू आहे की पहिल्या डोस आणि दुसऱ्या डोसमध्ये 4 आठवड्याच्या ऐवजी जर 12 आठवड्याचा गॅप ठेवला म्हणजे 3 महिन्यांचा, तर जास्तीत जास्त लोकांना पहिला डोस मिळेल आणि तोपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रिया वाढली असेल आणि अजून लोकांना आपण लाभार्थी वाढवू शकू, हा प्लॅन आहे. तर सध्या असा प्लॅन आहे की 2 डोसेस द्यायचे आहेत. आपल्याकडे कुठली लस येईल आपल्याला माहित नाही दोन्हीपैकी, पण दोघांचाही कोर्स सेम आहे, त्यामुळे ड्राय रनला तो काही इश्यू येणार नाही. 2 इंजेक्शन द्यायचे 1 महिन्याच्या गॅपनी, ती गॅप नंतर कमी जास्त होऊ शकेल 0.5 ml. त्यामुळे सध्या आपल्याकडे तो प्लॅन आहे की पहिल्यांदा जेव्हा तारीख कळेल त्यावेळी रजिस्टर्ड असतील त्या सेंटर्समध्ये सुरू होईल, पहिला डोस दिला जाईल, मग दुसऱ्या डोसची अपॉइंटमेंट तुमच्या मोबाईलवरच येईल, त्या दिवशी दुसरा डोस घ्यायला जायचा. निश्चितच. डॉक्टर पल्लवी, या सगळ्यामध्ये म्हणजे जसं तुम्ही म्हणतात की 50 वर्षावरच्या आणि ज्यांना आणखीन काही त्रास आहेत त्यांना आधी प्राधान्य, म्हणजे या 2 टप्प्यानंतर या वयोगटाचा समावेश असेल. त्यानंतर त्याचं विभाजन कसं असेल आणि त्यासाठी नोंदणी किंवा त्यासाठीची जागृती मोहीम किंवा त्यासाठी कशा रीतीने योजना राबवल्या जातात आरोग्य यंत्रणेमार्फत किंवा प्रशासकीय पातळीवर? प्रशासकीय स्तरावर म्हणजे योजना चालूच आहेत, कारण का या 2 वॅक्सिनना मान्यता मिळाली आहे. एक लक्षात घ्यायला पाहिजे की ही इमर्जन्सी मान्यता आहे. ट्रायल्स अजूनही चालू आहेत. तिसऱ्या वॅक्सिनला देखील DCGIनी परवानगी दिली आहे फेज 3 ट्रायल करायची. अजूनही लसी येऊ शकतील. 1-2 लसी आपल्या देशातच त्यांच्यावर ट्रायल्स चालू आहेत, ज्यात नाकाच्या मार्गाने पण ती लस देता येईल. ते झालं तर ते देण्याला ट्रेनिंग कमी लागेल, ते देणं सोपं होऊ शकेल. आणि तुम्ही कोविडमध्ये पाहताच आहात, म्हणजे आपण आता जवळजवळ वर्षभर बोलतोय आणि आपण रोज काहीतरी नवं शिकतोय. त्यामुळे काय नवीन होईल ते माहित नाही. समजा अजून वॅक्सिन झाल्या, दुसऱ्या वॅक्सिनला परवानगी देताना DCGIनीच म्हटलंय की ह्याला परवानगी देण्यामागचं एक महत्वाचं कारण आहे की नवीन स्ट्रेन्स उत्पन्न होत आहेत. तर नवीन स्ट्रेन्स आले आणि एखादी वॅक्सिन त्याच्या विरुद्ध निष्प्रभ ठरली किंवा तेवढी स्ट्रॉंग नाही ठरली, तर आपल्याकडे इतर पर्याय उपलब्ध पाहिजे किंवा इतर वॅक्सिन, ती जसं इन्फ्लुएन्झा आजाराची जी वॅक्सिन आहे ती दरवर्षी बदलते. त्यामुळे ही जर बदलावी लागली तर आपल्याकडे पर्याय उपलब्ध असावेत. त्यामुळे आज आपल्याला एवढं माहिती आहे आणि पुढे आपणही शिकत जाऊ आणि होत जाईल. पण सध्या आपल्याकडे एवढी तयारी आहे की 30 कोटी लोकांना आपण वॅक्सिन देणार आहोत. सुरुवातीला 3 कोटी हेल्थ आणि फ्रंटलाईन वर्कर्सना. त्याची तयारी आपल्याकडे आहे, मात्र डिटेल वेळापत्रक 14 तारखेला अपेक्षित आहे. निश्चितच. डॉक्टर पल्लवी, आणि यामध्ये ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला होता की नाकाद्वारे देखील याची म्हणजे लस किंवा हे औषध दिलं जाऊ शकतं का, हा मुद्दा आम्हाला विस्तारानं सांगू शकाल का की याच्याविषयी देखील काही कन्फ्युजन्स होऊ शकतात, हे नेमकं काय आणि त्याविषयी कशा रीतीने विचार सुरू आहे? नाही, काय आहे, जवळजवळ प्रत्येक देशात वॅक्सिनवर संशोधन चालू आहे, वॅक्सिनचं प्रोडक्शन चालू आहे, ट्रायल्स चालू आहेत. पण फेज 2 पूर्ण झाल्याशिवाय, म्हणजे फेज 1 आणि फेज 2 त्याच्या आधीचे जे प्रयोग असतात ते प्रायोगिक असतात किंवा व्हॉलंटियर्सवर केले गेले नसतात. फेज 2 नंतरच ती लोकांना वापरायला किंवा फेज 3च्या वेळी ती बाहेर येऊ शकते इमर्जन्सी यूजसाठी. एरवी जेव्हा आपण ते स्लो प्रोसेस करतो तेव्हा फेज 4 मध्ये, म्हणजे फेज 4 हे म्हणजे काय म्हणतात, ती बाजारात आल्यानंतर जी ट्रायल होते त्याला फेज 4 म्हणतात. पण ही इमर्जन्सी आहे. आपण एवढं सगळं करत राहिलो आणि 4 ते 5 वर्ष गेली. जगात अजूनपर्यंत सर्वात फास्ट आलेली लस जी आहे तिला 4 वर्ष वेळ लागला होता. गालगुंड आपण ज्याला म्हणतो, मॉम्स, ती लस आली होती. पण हे आता जगही प्रगती होत आहे आणि कोविड दुर्दैवाने त्याचीही प्रगती होते, कोरोना व्हायरसची. म्हणून हे आपल्याला 1 वर्षात इमर्जन्सी परमिशन मिळाली आहे. पण लक्षात घ्या की अजून एक 100-200 लसींवर संशोधन चालू आहे आणि तसं वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या वाटेने चालू आहे. ह्या दोन्ही लसी आता ज्या आल्या आहेत त्या इंट्रामस्क्युलर आहेत, म्हणजे मसल्समध्ये, स्नायूंमध्ये द्यायच्या. तिसरी लस ज्याला फेज 3 ला परवानगी मिळाली आहे ती इंजेक्शन जरी असलं तरी ती स्नायूत नाही, इंट्राडर्मल आहे, म्हणजे अगदी वरच्या स्किन जी असते, चामडी आपली, त्याच्यात द्यायची आणि तिला 3 डोस लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक लसीचा द्यायचा मार्ग वेगळा असतो आणि खूपदा जे किटाणू ज्या मार्गाने येतात, खूपदा लस देखील त्या मार्गाने दिली जाते. उदाहरणार्थ पोलिओ जो आहे तो आजार तोंडावाटे होतो, म्हणून त्याची लस जी सर्वात जुनी होती ती तोंडावाटे द्यायची होती. पण पोलिओचं देखील आता इंजेक्शन आहे आणि आपण ते देतो आणि ते गरजेचं आहे.
तसं जर नाकावाटे लसीचे देखील संशोधन चालू आहे. अशा विविध मार्गांनी द्यायचं संशोधन चालू आहे. पण अजून कुठलीही लस तेवढ्या पुढच्या स्टेजला पोहोचली नाहीये. आपल्या देशात ह्या 3 आहेत आणि परदेशात अजून एक 3 आहेत. फायझरची आहे, मॉडर्नाची आहे आणि स्पुटनिक आहे. डॉक्टर पल्लवी, जसं आपण अगदी विस्तारानं तुम्ही सांगतायत की कशा रीतीनं या सगळ्याचा विचार किंवा किती मोठ्या प्रमाणावर यामागचं संशोधन सुरू आहे, या सगळ्यामध्ये आणखीन एक प्रश्न म्हणजे आता जे प्रेक्षक बघतायत त्या प्रत्येक प्रेक्षकाला टीव्ही समोर बसलेला हा प्रश्न आहे की मला लस कधी मिळणार आणि या सगळ्याला साधारण किती कालावधी लागू शकतो. म्हणजे जसं तुम्ही आधीच्या लसीबद्दल सांगितलं की साधारण 4 वर्ष लागू शकली होती, या लसीला साधारण सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचायला किती कालावधी आपण अपेक्षित धरूयात? मम्सची लस लोकांपर्यंत पोहोचायला 4 वर्ष नाही, संशोधनाच्या काळात 4 वर्षाचा होता. ह्याचा अंदाजे 1.25 वर्षाचा आहे. सगळ्यांपर्यंत पोहोचायला जर ह्या 2च लसी राहिल्या तर आपण जर हिशोब केला तर अंदाजे 2 वर्ष लागू शकतात. पण मी जसं म्हटलं तसं अजून जर पर्याय उपलब्ध झाले तर मग आपण वेगवेगळ्या लसी मॅन्युफॅक्चर करून मग सर्वसामान्यांपर्यंत लवकरही पोहोचू शकतो. आणि कधी कधी असंही होऊ शकतं, जसं स्वाईन फ्लूच्या किंवा ज्याला H1N1 म्हणतात त्याच्या लसीबद्दल झालं की लस आली पण तोपर्यंत ते पॅन्डेमिक जे होतं तेच कंटेन झालं. म्हणजे लस न घेता पण लोकांना H1N1 व्हायचं प्रमाण अगदी कमी झालं. असंही झालं तरी मी जसं म्हटलंय आणि खूपदा आपण म्हणतोय पॅन्डेमिक जायला 4 मार्ग आहेत. एक रामबाण औषध, एक लस, तिसरं की हर्ड इम्युनिटी येणं. पण हर्ड इम्युनिटी येता येता मृत्यू दर वाढतो. आणि चौथं जर व्हायरसने सुद्धा ठरवलं की मी माइल्ड होऊन जाणार आहे, मी फार त्रास देणार नाहीये, सर्दी पडशासारखा आजार करून निघून जाणार आहे, तर हे 4 मार्ग आहेत. त्यातला वॅक्सिन जर प्रभावी झाली तर तो सर्वात कमी अपायकारक मार्ग आहे. म्हणून आपण त्याचा प्रयत्न सर्वात स्ट्रॉंगली करतोय. त्यामुळे इतर जर वॅक्सिन आले, आता ही जी तिसरी वॅक्सिन आहे जिचं फेज 3 आहे, एक 6 महिन्यात जर ती उपलब्ध झाली तर हा 2 वर्षाचा काळ वर्षभरात आपल्याला सगळ्यांना वॅक्सिनेट करता येईल. अगदी खरं. डॉक्टर पल्लवी, धन्यवाद. तुम्ही इतक्या सविस्तरपणे आम्हाला आणि अगदी सोप्या आणि सुंदर शब्दांमध्ये ही सगळी प्रक्रिया सोपी करून सांगितलीत. लसीकरणाविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे की लस कधीपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता हळूहळू मिळत जाणार आहेत, कारण लसीकरणाची ड्राय रन आज मोठ्या प्रमाणात राबवली जाते आहे. यानंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचं आणि त्याचबरोबर लसीकरणाच्या अपडेट्सचं पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि एक राजकीय बातमी आपण बघणार आहोत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे का अशी शंका उपस्थित करणारी एक बातमी आहे, कारण महेश कोठे आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि ते आज या संदर्भात शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती कळते. शिवसेनेनं राष्ट्रवादीकडे नाराजी व्यक्त केली होती आणि पवारांची म्हणजे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपण निर्णय घेणार असल्याचं महेश कोठे यांनी म्हटलंय. शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा व्यक्त होते. पुढच्या काही दिवसांमध्ये ते निर्णय घेतील अशी माहिती सध्या उपलब्ध होते. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर. रेणुका, महेश कोठे हे शिवसेनेतले महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते, सोलापूर महापालिकेतले, आणि त्यांनी तिथे शिवसेना सोडण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झालाय. पण अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीमध्ये एकत्रित आहेत. महेश कोठेंसारखा नेता ज्याच्या मागे किमान 6 ते 7 नगरसेवक आहेत, प्लस MIMचे काही आमदार ते नगरसेवक ते घेत आहेत तिथले स्थानिक, अशी साधारणतः 10 पर्यंत ही संख्या जाते. यामुळे कुठे ना कुठेतरी शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये मोठी नाराजी सुरू झाल्याची कळत आहे आणि शिवसेनेतल्या काही नेत्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांशी या बाबतीत चर्चा केली आहे. आज महेश कोठे हे शरद पवारांची भेट घेईल असं सांगितलं जातंय आणि शरद पवारांची देखील या बाबतीत चर्चा करतील असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीत 3 पक्ष एकत्रित आहेत, तर एकमेकांचे कार्यकर्ते नेते फोडण्यामध्ये वरून ही नाराजी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि अजून काहीतरी परिणाम होतील का, हे आता चर्चा सुरू झालेली आहे. कुठे ना कुठेतरी शरद पवार यांना आता या बाबतीतला निर्णय घ्यायचा आहे की शिवसेनेत येणाऱ्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यायचा आहे की नाही. कारण की राष्ट्रवादी काँग्रेसमधले सुद्धा स्थानिक काही नेत्यांनी महेश कोठे यांच्या प्रवेशावर सुद्धा काही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची माहिती समोर येत आहे. आज या बाबतीत काही घडामोडी घडतील असं सांगितलं जातं. कदाचित असं सांगितलं जात होतं की या आठवड्यातच
स्वतः शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये महेश कोटेंचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. जयंत पाटील देखील त्यावेळेस उपस्थित राहतील असं सांगितलं जात होतं, पण त्याला कदाचित पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कुठे ना कुठेतरी या बाबतीतली शिवसेनेची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करेल का, की राष्ट्रवादी स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहून महेश कोटेंना प्रवेश देते, हे आज घडामोडी घडतील असं सांगितलं जातं. धन्यवाद सागर. या माहितीबद्दल आपण बघतोय की महेश कोठे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का अशी शक्यता वर्तवली जाते आणि आज ते शरद पवारांची भेट घेणार आहेत काही वेळातच अशी देखील माहिती सध्या उपलब्ध होते. पुढची बातमी आपण बघणार आहोत. शिवसेनेनी आता भाजपला देधक्का रणनीती वापरायला सुरुवात केली असंच म्हणायला हवं, कारण तिथे वसंत गीते आणि सुनील बागुल यांच्या पाठोपाठ दिनकर पाटीलही आता शिवसेनेच्या तंबूत जात आहेत अशी माहिती कळते. भाजपच्या 4 नगरसेवकांसह ते या पक्षात प्रवेश करतील असे संकेत मिळत आहेत. दिनकर पाटील यांनी देखील संजय राऊत यांची भेट घेतल्याची माहिती कळते. त्यामुळे ही आक्रमक रणनीती वापरली जाते का सेनेकडून असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय नाशिकमध्ये. काही वेळापूर्वीच आपल्याला जसे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी माहिती दिली होती की संजय राऊत यांची या दोन्ही नेत्यांनी भेट घेतली होती आणि आता त्यांच्या पाठोपाठ आणखी एका नेत्याचं नाव यामध्ये समाविष्ट झालं आणि ज्यांचं नाव आहे दिनकर पाटील, ते देखील आता सेनेत जाऊन शिवबंधन बांधणार का असा देखील प्रश्न उपस्थित होत होता. भाजपच्या 4 नगरसेवकांसह ते सेनेचं बळ वाढवणार अशीच शक्यता सध्या दिसते आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पूर्वी आता शिवसेनेनं वापरलेलं हे एक तंत्र म्हणायला हवं. भाजप विरोधात आखलेली ही एक आक्रमक रणनीती, आक्रमक चाल म्हणून याकडे बघितलं जात आहे. असे देखील संकेत मिळत आहेत की भाजपचे आणखीन 11 विद्यमान नगरसेवक सेनेच्या वाटेवर आहेत अशी देखील शक्यता वर्तवली जाते. आपल्याला कालच माहिती आहे की संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत आणि ही महत्त्वाची घडामोड आहे. थेट दृश्य नाशिकमध्ये काही वेळापूर्वी जसं आमच्या प्रतिनिधींनी म्हटलं होतं त्याप्रमाणे ही पत्रकार परिषद आता सुरू होते, ज्यात या नेत्यांच्या इन्कमिंगबद्दलचं शिक्कामोर्तब होताना दिसतंय. 3 नावं, ज्याच्यामध्ये 2 नावं ज्यांची आधीपासून चर्चा होती, वसंत गीते आणि सुनील बागुल, या दोघांनीही संजय राऊत यांची भेट घेतलेली होती. हे प्रवेश करतायत हे या दृश्यांमधून आता स्पष्ट होत आहे. पण त्याचबरोबर दिनकर पाटील देखील आता सेनेत प्रवेश करत असल्याचे संकेत मिळत आहेत. संजय राऊत आता थेट प्रसारमाध्यमांशी संवाद साधतायत. दिनकर पाटील यांनी देखील संजय राऊत यांची भेट घेतल्याची माहिती कळते. गेल्या 2 दिवसांपासून संजय राऊत नाशिकमध्ये आहेत. आणि जसं आपण मगाशी म्हणाला की काय सांगायची आणि बोलायची गरज नाही. नाशिक शहराच्या राजकारणातले, समाजकारणातले, कामगार क्षेत्रातले 2 दिग्गज नेते या व्यासपीठावर आहेत आणि मी ओळख करून देणं त्यांची बरोबर नाही. कारण वसंतराव गीते तुम्हाला माहिती आहे, सुनील बागुल आहे, या दोन्ही प्रमुख नेत्यांनी ते कोणत्या पक्षातून प्रवेश करतायत वगैरे हे मला बोलण्याची गरज नाही. ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, ते आपल्या घरी पुन्हा येत आहेत आणि एका चांगल्या वातावरणात ते शिवसेना परिवारामध्ये पुन्हा प्रवेश करतायत. आपल्या सगळ्यांचं उपस्थितीत त्या व्यासपीठावर शिवसेनेचे नाशिक शहरातले, जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि हा सोहळा हा अगदी आनंदानं पार पडतो. सगळे अगदी एक दिलानं, प्रेमानं, बरं का, एकमेकांबरोबर बसलेलो आहोत. आम्ही सतत एकमेकांशी बोलतो आहोत. काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री, यांच्याबरोबर सुद्धा वसंतराव गीते आणि सुनील बागुल यांची चर्चा झाली, वर्षावर बैठक झाली. तेव्हा प्रवेशासंदर्भात निश्चिती झाली. त्यानंतर आम्ही सातत्याने बोलतोय. काल रात्री चर्चा केली. आज हा त्यांचा प्रवेश होतोय. कारण नाशिक आहे, हे नाशिकच्या समोर चित्र येणं गरजेचं आहे. पण हा प्रवेश सोहळा आटपल्यावरती हे दोन्ही नेते मुंबईला जाऊन परत माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. त्याच्याबरोबर आमचे इतर पदाधिकारी असतील
आणि नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला बनावा, एक भक्कम गड बनावा, अभेद्य गड बनावा. यासाठी या दोन्ही नेत्यांचं योगदान यापुढे फार महत्वाचं राहणार. श्री गीते आणि बागुल यांना शिवसेना नवीन आहे आणि आम्हालाही ते नवीन नाही. त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठेही परकेपणा असण्याचं कारणच येत नाही. सगळे एकमेकांना माहिती आहे. नाशिक माहिती आहे, शिवसेना माहिती आहे. मी माननीय उद्धव ठाकरे यांच्या वतीनं, शिवसेना परिवाराच्या वतीनं श्री वसंतराव गीते आणि सुनील बागुल यांचं शिवसेना परिवारामध्ये मनापासून स्वागत करतो. आणि या नाशिकमधल्या शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना त्यांच्या येण्याचं मनापासून स्वागत केलंय. मला सतत लोक भेटतायत, सांगतायत. आणि खरोखर जेव्हा एखाद्याचा प्रवेश बाहेर होतो तेव्हा अनेक मतभेद असतात. पण मला इथे प्रथम असं दिसलं की इथे कुठले मतभेदच नाहीये, की ताबडतोब हे लोक आपल्या घरी आले पाहिजेत आणि आपल्या ज्या काही काळापासून जे आपल्याला दुरावलेले आहेत ते नातं आता आपण परत वाढवलं पाहिजे, ही भावना नाशिकमधल्या शिवसेनेमध्ये आहे. याचा मला आनंद आहे. मी महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याशी चर्चा केली आणि सगळ्यात पहिलं स्वागत त्यांनी केलं, जिल्हा प्रमुखांनी केलं, विलास शिंदे आमचे, बरं का, करंजकर, सगळ्यांनी, अगदी आमचे भाऊ अजय बोरोस्ते, प्रत्येकाचं एकच म्हणणं होतं की ताबडतोब वेळ लावू नका, ते आपले लोक आहेत, आपल्या घरी आले पाहिजे. मी त्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा ते भगव्या शालीखाली आलेले आहेत. आता ही शाल अधिक उबदार होईल, तेजस्वी होईल नाशिकची. नाशिकमध्ये एक महत्वाची राजकीय घडामोड, जिथे वसंत गीते आणि सुनील बागुल हे आता शिवसेनेत म्हणजे स्वगृही परतलेत आणि त्यांच्या शिवसेना प्रवेशासंदर्भातली ही पत्रकार परिषद. जुने शिवसैनिक पुन्हा परत येत आहेत आणि या संदर्भात त्यांनी आता म्हटलंय की आता त्यांनी शिवसेनेची शाल पांघरलेली आहे, त्यामुळे ही शाल आता आणखीन उबदार होईल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. जुने शिवसैनिक परत येत आहेत आणि पक्षप्रमुखांची त्यांच्यासोबत वर्षावर बैठक झाली आहे. प्रवेश नाशिकला होणं महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर शिवसेनेचा बालेकिल्ला नाशिक पुन्हा करण्याची जबाबदारी या दोघांवर असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलं. संध्याकाळी वसंत गीते आणि बागुल हे मुख्यमंत्र्यांना भेटतील, त्यांच्याबरोबर शिवसेनेचे इकडले पदाधिकारी असतील आणि त्यानंतर त्यांच्यावरती कोणत्या जबाबदाऱ्या आपण देणार आहोत त्याचा निर्णय होईल. पण मगाशी इथे येण्यापूर्वी मला मुख्यमंत्र्यांचाही फोन होता आणि त्यांनीही त्यांच्या आगमनाबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे. आता अजून काय नसेल तर आमची संपवतो. आणखी काही भाजपचे नगरसेवक आपल्याला भेटले, काही फोनवर चर्चा करतायत, येणाऱ्या काळामध्ये भाजपला मोठा धक्का देण्याचा काही असं आहे की हा मास्टर प्लॅन वगैरे म्हणता येणार नाही. प्रवाह बदलतो आहे, हवा बदलते आहे आणि जसं आपण म्हणा अजून काही ते तुम्हाला आता स्वतः नंतर वसंत गीते आणि आमचे सुनील बागुल आणि शिवसेनेचे पदाधिकारी सांगतील अजून महानगरपालिकेत काय होणार आहे, जिल्ह्यात काय होणार आहे. पण आत्ता माझ्यासमोर जी नावं आहेत ज्यांनी प्रवेश आता करतायत किंवा करणार आहेत त्यात शोभा मगर आहेत, प्रकाश दायमा जे भाजपाचे जिल्हा चिटणीस आहेत आणि नामको बँकेचे संचालक आहेत, हे सुद्धा प्रवेश करतील. आणि या सकाळपासून कालपासून भारतीय जनता पक्षाचे अनेक प्रमुख लोकांनी संपर्क साधला आणि त्यांना शिवसेनेमध्ये सक्रिय व्हायचं आहे, काम करायचं आहे. महापालिकेच्या प्रक्रियेतले व महानगरपालिकेतले अनेक महत्त्वाच्या लोकांचा त्यात समावेश आहे. नक्की सर, आपण सुरुवातीला चंदन सर बोलले की बोलायची गरज नाही, सर्व काही दिसतंय. तर पूर्वी प्रशांत बाग सर बडगुजरांचा उल्लेख त्यांनी महापौर असा केला, तेव्हा बडगुजर आणि शिंदे या बाजूला होते, माझं बोलणं पूर्ण होत्या आणि बोरस्ते त्या बाजूला होते.
बोरस त्यांना यांच्याजवळ उभं केलं आणि दोघांना बाग आणि चंदन यांना म्हटलं हे तिघं असेच मनापासून शरीराने मनापासून एकत्र राहिले आणि दाढीवाले किती आणि बिगर दाढीवाले बागूनही आले असे हे 5 पांडव जर एकत्र आले तर नक्की शिवसेनेचा महापौर होईल. पण त्याच वेळेला मला नाव विसरलं डीजी म्हणाले या 5 जणांचं एकमत नाही झालं तर मी पर्याय आहेच महापौर. एकमेकाला सगळेच पर्याय आहे. माझा प्रश्न आता हेडमास्टर संजय राऊत यांनी जर प्रामाणिक मनापासून लक्ष घातलं नाशिकमध्ये आणि हे जे गुणी विद्यार्थी गुणी बाळकं आहे यांना जर शाळा कॉलेज करण्याची संधी दिली नाही तर नाशकात नक्कीच महापौरपद आपल्याकडे आलेलं असेल. महापौर शिवसेनेचा नाशिकचा पुढला महापौर हा कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच असेल. त्याविषयी आता काय शंका नाही. काय अजून आहे? सांगितलं होतं की आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे, परंतु नाशिकमध्ये ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलेला आहे. तर नक्की महाविकास आघाडी होणार का किंवा जे काही तुम्ही सांगितलं होतं त्या पद्धतीने आमचे प्रयत्न राहतील की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्यासंदर्भात. पण अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय असतो, ग्रामपंचायती आहेत, इतर काही अशा लहान निवडणुका असतात, तिथे कार्यकर्त्याला सामावून घेणं हे अनेकदा कठीण असतं. शेवटी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका या मोठ्या स्तरावर लढतात, तिथे स्पर्धक खूप कमी असतात, कार्यकर्ते कमी असतात लढणारे. पण स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत की एकत्र लढण्याचा. आणि मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी आम्हाला यश मिळेल या संदर्भात ऐक्य राखण्याचा. नामकरणाचा प्रश्न आता सध्या गाजतोय. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं म्हटलं जात आहे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. तर विमानतळाचं सुद्धा नाव बदलवण्याचा आता प्रस्ताव सेंटरला रिमाइंड केलेला आहे उद्धव ठाकरे. काय नाही, विमानतळाचं नाव बदलण्याचं नाही, तर त्या विमानतळाला धर्मवीर छत्रपती संभाजी राजे विमानतळ असं नाव द्या असा कॅबिनेटचा प्रस्ताव एकमुखानं मंजूर करून तो आम्ही केंद्राकडे पाठवलेला आहे. आता असं आहे की जे भारतीय जनता पक्षाचे लोक संभाजीनगर शहरासंदर्भात आग्रह धरत आहेत, त्यांनी त्या संभाजीनगरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जो आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला अद्याप नाव का दिलं जात नाही हा प्रश्न आहे. संभाजीनगरच आहे आणि राहणार, त्याच्यामध्ये काही मतभेद नाहीये. काँग्रेसवाले जे विरोध करतायत ते मनातून सुद्धा छत्रपती संभाजीराजांचेच भक्त आहेत, ते औरंगजेबाचे भक्त असू शकत नाही. आणि औरंगजेब हे काय सेक्युलर व्यक्तिमत्व नव्हतं, सगळ्यांना माहिती आहे. दुसरं असं आहे की ठीक आहे, संभाजीनगर संदर्भात काँग्रेसच्या मंडळीने भाजपच्या मंडळीने काही प्रश्न उपस्थित केले, पण संभाजीनगर हे आज आपण बोलतो आहोत हे बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं संभाजीनगर आहे, हे भाजपवाल्यांनी विसरू नये. बिहारमध्ये एक औरंगाबाद आहे, आपल्या माहितीसाठी सांगतो. बिहारमध्ये एक औरंगाबाद नावाचा मोठा जिल्हा आहे. गेल्या काही महिन्यापासून त्या औरंगाबादचं सुद्धा नामांतर अशा प्रकारे करावं हिंदू धर्माच्या नुसार, अशा काही मागण्या होत आहेत. त्या औरंगाबादचं नामांतर करण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे बिहारमधल्या, ते सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या बिहारमधल्या नेत्यांनी स्पष्ट केलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या नेत्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. कारण नितीश कुमारांनी त्या औरंगाबादचं मी नामांतर करणार नाही बिहारमधल्या अशी स्पष्ट भूमिका घेतली. आमच्या मुख्यमंत्र्यांनी तशी भूमिका कधीच घेतली नाही. आम्हाला संभाजीनगर करायचं. काँग्रेसचा आक्षेप आहे, काँग्रेस बाळासाहेब थोरातांनी ट्विटरवरच उल्लेख केलेला आहे की आम्हाला हे मान्य राहणार नाही, किमान समान कार्यक्रमामध्ये येत नाही. तरी शिवसेनेकडनं मुख्यमंत्र्यांकडनं वास्तविक समान कार्यक्रमावरच प्रत्येक वेळेला राज्य चालतं. समान कार्यक्रम हा अन्न वस्त्र निवारा शिक्षण विकास या संदर्भातला असतो. याचा अर्थ रोजच्या रोज ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत राज्यामध्ये, लोकांच्या भावना आहेत, त्याच्यावर निर्णय घ्यायचा नाही असं काय समान कार्यक्रमात कुठले लिहिलेलं नाहीये. समान कार्यक्रम हा राज्य चालवण्यासाठी आहे, सरकार चालवण्यासाठी आहे. सर, आपण सुरुवातीला शालीचा उल्लेख करताना म्हणाले की या शालीमुळे आज प्रवेश करणाऱ्या नेत्यांची ऊब आणि शिवसेनेची ऊब अधिकच वाढेल. 12 महिने पाऊस पडतोय, सरकारला 12 महिने झाले, 12 महिने पाऊस पडतो, सरकारला 12 महिने झाले आणि सरकार काही पडत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा जास्तीत जास्त राग
संजय राऊतांवर हा राग व्यक्त करण्यासाठी आता संजय राऊतने त्यांच्या कुटुंबांपर्यंत ईडीच्या पदरा आडून वार करण्याचे प्रयत्न सुरू करू झाले. द्या. तरी संजय राऊतांना थंडी वाजत नाही, रूढी भरत नाही, त्यांच्या चेहऱ्याची उब दिवसेंदिवस वाढतच आहे. माझं चांगलं निरीक्षण करता. मी हेच म्हणतो, माझ्यावरती कोणताही घाव, कोणताही वार आणि कोणताही हल्ला याचा परिणाम होत नाही, हे त्यांचं दुःख आहे, हे त्यांचं वैफल्य आहे. पण प्रवेश केल्यानंतर जे नोटिसा दिल्या जातात, तुम्ही काय सांगाल या बाबतीत? कोणाला नोटीस? ईडीच्या नोटिसा दिल्या जातात शिवसैनिकांना, बीजेपी सोडून. नाही, ठीक आहे ना, नोटिसा येऊ द्या ना. नोटिसा म्हणजे काय आहे? कागद आहे सरकारीनं. महाराष्ट्रात सुद्धा आमचं सरकार आहे, हे विसरू नये. फक्त आम्हाला सुडाचं राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही गप्प आहोत. पण आम्ही जर आमची तलवार उपसली तर अनेकांना पळता होई थोडं. पण आम्ही अत्यंत संयमाने घेतोय. तुम्ही आमच्या मागे ईडी लावा, CBI लावा किंवा CIA लावा, KGB लावा, युनो लावा, आम्हाला काही फरक पडत नाही. या राज्याचं सरकार हे 5 वर्ष टिकणार आणि पुढली सुद्धा निवडणूक आम्ही एकत्रपणे जिंकून सत्तेवर येणार. हे आमच्या मागे ईडी आणि CBI लावणाऱ्यांनी पक्क लक्षात ठेवा. मुंबई पोलिसांकडनं देखील गिरीश महाजन असतील, प्रसाद लाड असतील यांच्यावर देखील कारवाई चालू झाली, गुन्हे दाखल झाले. एकीकडे केंद्र आपल्या नेत्यांवर कारवाई करतं आणि दुसरीकडे आपण विरोधकांवर कारवाई करतो, असा एक समज होतोय. नाही, मला असा समज वाटत नाही. मी गिरीश महाजन यांचं एक वक्तव्य परवा वाचलं की ही 2 वर्षापूर्वीचं जुनं प्रकरण आहे. 2 वर्षापूर्वीचं असेल. राजकीय विरोधकांवर सुद्धा अशा प्रकारे सुडाने कारवाई होऊ नये जर झाली असेल तर या मताचा मी आहे. मी लोकशाही मानणारा माणूस आहे. विरोधी पक्षाचा सन्मान राहिला पाहिजे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा आवाज राहिला पाहिजे. विरोधी पक्ष टिकला पाहिजे. मग हाच न्याय आम्ही जेव्हा महाराष्ट्रात काम करतोय, आमच्या प्रताप सरनाईक असतील, मी स्वतः असेल, 10-10, 12-12, 15-15 वर्षापूर्वीची काही नसलेली प्रकरणे काढून जेव्हा केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा आम्हाला नोटिसा पाठवतात, तेव्हा ही तुमची बुद्धी कुठे जाते? सदसद विवेक बुद्धी. 2 द्यावे 2 घ्यावे हे राजकारणात चालतं. हे सध्या सुरू आहे. नाही, मला माहित नाही, मी का सरकारमध्ये नाही. राऊतसाहेब, कोल्हापूरमध्ये चंद्रकांत दादांच्या मतदारसंघामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे अजितदादांनी काल नाराजी व्यक्त केली. तिथे शिवसेनेला आपल्याला लांब ठेवण्यात आलं. तरी हा पॅटर्न राज्यभर होऊ नये. नाही, असा राज्यभर असे पॅटर्न वगैरे होणार नाहीत. महाविकास आघाडीचाच पॅटर्न चालणार. राऊतसाहेब, कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला, काय सांगाल? आता विसरून जाणं कंगनाला, नंतर खूप नट्या आल्यात पडद्यावर. सोनू सूदवर पण महापालिका कारवाई करते. लहान विषय आहेत. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न अद्याप देखील प्रलंबित आहे. हा राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय हा प्रलंबित नसून प्रलंबित ठेवलेला विषय. घटना, या देशाच्या घटनेला काही लोक महत्व देताना आम्हाला ज्ञान देतात. जर राज्य आणि देश घटनेनुसार चालावं असं सगळ्यांचं म्हणणं असेल तर घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने आधी घटना पाळायला पाहिजे. घटनेने राज्यपालांना जे अधिकार दिले आहेत त्या अधिकारात स्पष्ट सांगितलंय कॅबिनेटच्या शिफारसी आणि कॅबिनेटचे निर्णय हे राज्यपालावरती बंधनकारक असतात. जर 12 आमदारांच्या शिफारशी त्यातले 1 आमदार आमचे बसलेत नाही, इथे कुठे गेले आमदार? हे का म्हणजे जून महिन्यामध्ये या निवडणुका व्हायला हव्या. तुम्ही 12 जागा विधान परिषदेतल्या रिकाम्या कशा काय ठेवू शकता? आज 10 महिने होत आले. तुम्ही हे घटनेचे मारेकरी म्हणून काम करतोय का? घटनात्मक पदावर बसून तुम्हाला अभ्यास करायला किती वेळ लागतो की जोपर्यंत हे सरकार पाडलं जात नाही आणि माझ्या मनासारखं सरकार येत नाही तोपर्यंत मी राज्यपाल नियुक्त शिफारशी ज्या केलेल्या आहेत त्याच्यावर मी सही करणार नाही. किंवा अशा प्रकारचे काही सूचना किंवा आदेश राज्यपालांना आले आहेत काही त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे, मग आम्ही त्यानुसार लढाई लढू. पण 12 सदस्यांच्या नियुक्त्या न होणं हा विधिमंडळाचा अपमान आहे आणि या महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा अपमान आहे. हे जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल, जर ते महाराष्ट्र जे काही देणं घेणं लागत असतील, जर त्यांचा घटनेशी काही संबंध असेल
तर त्यांनी राज्यपालांना जाऊन सांगायला पाहिजे. राजकीय मतभेद, राजकीय लढाई आम्ही लढू, पण तुम्ही घटनेचा खून करू नका. तो राऊत साहेब, हा मुद्दा एक स्पष्ट आहे. घटनेचे मारेकरी नेमके कोण, राज्यपाल का राज्यपालां, हे तुम्ही ठरवायचं. मला जे सांगायचं त्याने सांगितलं. तुमचा मुद्दा होता. मी घटना मानतो. आम्ही डॉक्टर आंबेडकरांनी जे संविधान मानले ते मानतो. त्या संविधानानुसार जून महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात 12 आमदारांच्या नियुक्त होणं गरजेचं होतं. जर त्या झाल्या नसतील तर त्या आम्ही का केल्या नाहीत हे राज्यपालांनी स्पष्ट केलं पाहिजे. त्यांच्या काय अडचणी आहेत, पण काही न करता ते कागद ठेवणं अशा प्रकारे कॅबिनेटच्या शिफारशीचे जे लोकनियुक्त सरकार आहे त्या सरकारने शिफारस केलेले, हा सरकारचा, महाराष्ट्राचा घटनेचा सुद्धा अपमान आहे. राऊत साहेब, 94 साली जेव्हा सेना सत्तेवर आली, सेना आणि भाजप सत्तेवर आली, मागील टर्म फार जुनं जाऊ नका. मागील टर्ममध्ये सेना भाजप, माझा मुद्दा वेगळा आहे. मागील टर्ममध्ये सेना भाजप सत्तेवर आली. शिवसेना जेव्हा भाजपाबरोबर होती, तेव्हाच भाजप या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येऊ शकलं. याची खात्री हळूहळू आता भाजपाला पटायला लागलेली आहे. ज्यावेळेला शिवसेना भाजपाबरोबर नव्हती, भाजप सत्तेत येऊ शकलं नाही. भविष्यात भाजप शिवसेनेशी जमवून घेण्याचा प्रयत्न करेल का? जमवून घेणं म्हणजे आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल का? जवळ कशाला यायला पाहिजे? आम्हीच लांब गेलोय ना. 25 वर्ष जवळ होतो ना. त्यांना अशा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्र्यांचा कालावधी पूर्ण झाला, परत काहीतरी आपल्यामध्ये दिल जमाई वगैरे. बघा, माणूस आशेवर जगतो. आशा अमर आहे, पण आता त्यांच्या जीवनात निराशा आहे पुढले 5 वर्ष. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागच्या सरकारच्या काळात झाल्या त्या, मात्र आता 1 वर्षाला आपलं सरकार आलेलं आहे. आत्महत्या काही थांबत नाहीये. खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्याचा आकडा समोर येतो. फार ही दुर्दैवी घटना आहे. दिल्लीच्या सीमेवर पंजाबचे शेतकरी 40 दिवसापासून जे आंदोलन करत आहेत आणि तिथे सुद्धा 50च्या आसपास शेतकरी मृत्यू पावलेत किंवा आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्याकडेही केंद्र सरकार लक्ष देत नाही. ते तर समोर त्या खून आहेत, ते खरं त्या आत्महत्या नाही, ते खून करते सरकार. महाराष्ट्रात सुद्धा अशा काही दुर्घटना घडलेल्या आहेत आणि सरकार त्या संदर्भात, मी सरकारमध्ये नाही पण सरकार जे करते ते मला दिसत आहे. सरकारने अजून मार्ग काढायला पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात योजना आहेत त्या राबवायला पाहिजे. आणि मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री त्या संदर्भात सतत बोलतायत आणि काम करतायत. कोरोनाच्या बाबतीत एक गोष्ट आहे, कोरोनाची लस ही एकच असावी अशी नाही, तो फार तांत्रिक विषय आहे. ते आरोग्य मंत्र्यांनीच बोलावं त्याच्यावर. मी बोलणं बरोबर आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत, ते निवडणूक लढण्यासाठी काही तयारी करताय का आपण? सध्या ममता आणि भाजपा यांना लढू द्या. आमच्यामुळे कोणाला फायदा आणि तोटा होती ते मला बघावं लागेल. राऊत साहेब, कुटुंबियांवर आरोप केलाय कोले जमिनीवर, काय सांगा? कोण ते? करू त्यांना त्यांच्या पक्षात कोणी गांभीर्य नाही घेत. जाऊ द्या. कशाला महत्व देत? मृत व्यक्तीच्या नावावर असलेली मालमत्ता मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर करून घेते असा आरोप केला. आरोप केलाय ना. त्यांच्या जन्म आरोपातूनच झालेला. तर औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर ट्विटरवर सरकारी हँडलवर म्हणण्यात आलेलं आहे. त्या बाबतीत अजित पवारांनी असं म्हटलंय की सरकारी यंत्रणेचा किंवा सरकारी ट्विटर हँडलचा असा उपयोग करू नये, सामनातून खाली यावं. पण सेनेने असं करू नये, तर आपली प्रयत्न काही नाही. मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे. सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं चालतं आणि संभाजी राजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का सरकारनं? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांचं नाव सरकारी कागदपत्रावरती किंवा सरकारी ट्विटरवरती वापरणं मला असं वाटत नाही. या लोकभावना आहेत आणि सरकार लोकभावनेवर चालतं. चला, धन्यवाद. नेत्यांची घरवापसी झालेली आहे. नाशिकमधली एक महत्त्वाची बातमी आणि यावेळी अनेक प्रश्नांची उत्तर आता संजय राऊत यांनी दिलेली आहेत. राज्यपाल नियुक्त आमदारांविषयींचा देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या नियुक्त्या न होणं हा विधिमंडळाचा अपमान आहे असं त्यांनी म्हटलं होतं. राज्यपालांनी लवकरच याबद्दलचं उत्तर द्यावं असं देखील त्यांनी म्हटलंय. पण औचित्य या पत्रकार परिषदेचं आहे ते म्हणजे 2 महत्त्वाचे नेते नाशिकमधले जे आता शिवसेनेत आलेले आहेत आणि त्यांच्याच
शिवसेना प्रवेशाचं शिक्कामोर्तब करणारी ही पत्रकार परिषद आता आपण बघितली। वसंत गीते आणि त्याचबरोबर सुनील बागुल हे शिवसेनेत प्रवेश करतायत आणि काही वेळातच म्हणजे संध्याकाळी ते मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहेत आणि त्यांची जबाबदारी त्यावेळेला निश्चित केली जाईल असं देखील आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये म्हटलंय।